तर गुड मॉर्निंग फ्रेंड, तर शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर देवांश मस्तपैकी आंघोळ अशी झालेली आहे. तर 8 वाजत आलेले आहेत. तर ह्यांची इथं चालू आहे पारायण वाचायचं स्वामी समर्थांचं. तर माझी अशी नाश्त्याची तयारी चालू आहे किचनमध्ये. तर इथं तर ना आज नाश्त्यासाठी केलंय मी शेवयाचं उपीट. तर आता शेवयाचं उपीट करायला लागले मी. तर जरा बाहेर जायचंय, जरा काम आहे, त्यामुळं आता 8ला आम्हाला निघायचंय. तर नाश्ता करून आम्ही निघतोय. तर सगळ्या आंघोळ्या वगैरे सगळं झालंय, काम सगळं बाकी. कपडे वगैरे सगळे असे निर्म्यात भिजाय घातले. ती आल्यावर स्वयंपाक कपडे करणार आहे. आता फक्त नाश्ता करून जाणार आहे आम्ही. तर इथं आता शेवयासाठी पाणी उकळाय म्हणजे फोडणी टाकले, पाणी उकळायला लागले. तर आता मी शेवया टाकते त्यात. इथं शेवया भाजून घेतल्या त्या. तर इथं असे फोडणी टाकले, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, शेंगा सगळं असं जिरं मोहरी अशी फोडणी दिली. तर आता ही शेवया त्यात टाकते. तर शेवयाला वर झाकते म्हणजे चांगल्या वापल त्याला. तर आता मी तवा झाकते म्हणजे कढईवर बसत नाही, ताट छोटे येते. तर हे तवा बसतोय. तर इथं यांची चालली उपासना. तर मस्त अशी पूजा वगैरे सगळी झाली. तर आपले स्वामी तत्पर सेवेसी. तर लाडूचं इथं चाललंय असं. लाडू आंघोळ केला तू बाळा? केला आंघोळ? आता काय खाणार आहे? तर इथं आपलं असं पापड वाळाय ठेवलंय, पोहेचं केलेलं त्या दिवशी. चला नाश्ता करूया आता. शेवया शिजायला त्या. तर मैत्रिणींना इथं आमचा सकाळी नाश्ता पण झालेला आहे. तर मी नाश्त्याची तेवढीच भांडे पण लगे घासून घेतल्यात. तर थोडीशी भांडी पडलेली ती पण घासून घेतल्यात, कारण जरा बाहेर जायचं होतं. म्हणलं आल्यावर लगेच स्वयंपाकाला लागता येईल. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. आणि जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मैत्रिणींनो, कारण व्हिडिओ वेळेवर येणं गेले त्यामुळे जरा व्ह्यूजवर परिणाम व्हायला लागलाय. तर चला बाय, सपोर्ट करा.